नमस्कार मित्रांनो, आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी थोडं बोलते. परवा मी एक पोस्ट केली होती की कोणाला रेकॉर्डिंग करून घ्यायचं असेल तर सांगा. तर ते रेकॉर्डिंग पेड आहे, म्हणजे जे कोणी चॅनलवाले असतील किंवा जे कोणी रेकॉर्डिंग करून घेणारे असतील त्यांना आधी पे करावे लागेल आणि मग रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल माझ्या व्हॉईसमध्ये. तर हे अशासाठी आहे की मी कोणाला हेल्प मागत नाही आहे. हेल्प मागितली की त्याचे खूप वेगवेगळे अर्थ निघतात. त्यामुळं मी म्हटलं की काम करावं आणि मेहनतीने, म्हणजे काम करून पैसा कमवावा. आणि सध्या माझं यूट्यूबचं पेमेंट बंद आहे, त्यामुळे मी असा विचार केला की रेकॉर्डिंग कोणाला कुठे चॅनलवाले असतील तर त्यांना रेकॉर्डिंग करून हवं असेल तर ते माझ्याकडून घेतील आणि माझंही काम होईल, त्यांचंही काम होईल. तर हां, आणि पैसे कशासाठी लागत आहेत तर मी आता सध्या जर्मन लँग्वेजचा क्लाससाठी ॲडमिशन घेते आहे. आजारपणामुळं कॉलेज तर ह्या वर्षी झालं नाही, माझं लास्ट इयर बाकी आहे. तर त्यासाठी मला पैसे हवे होते आणि काही लोकांनी रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे मेसेज कर, इन्स्टा आय डी दिला आणि नंतर मी रिप्लाय दिल्यावर ती कमेंटच डिलीट करून टाकली. तर प्लीज अशी चेष्टा थट्टा करू नका. नशिबाने आधीच खूप थट्टा केली आहे माझी गेले वर्षभर. हे वर्ष मला खूप वाईट गेलं. प्लीज म्हणजे अशी थट्टा नको की कमेंट करता येतात, म्हणजे थट्टेपुरतं रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे आणि परत कमेंट डिलीट करून टाकताय. ज्यांना जेन्युइनली रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे प्लीज त्यांनी रिप्लाय करा. आणि मी ज्यावेळेस रिप्लाय देईन त्यावेळेस तुम्ही पण रिप्लाय करा. काय होतं, मग लोक बोलतात आणि विसरून जातात कमेंट टाकून आणि मग मी रिप्लाय करते, वाट पाहते. मला 2 पैशांची अपेक्षा आहे, तर मी फुकट नाही ती अपेक्षा ठेवते. मी त्यांचं काम करणार आहे. तर प्लीज म्हणजे असं असेल तरच मला रिप्लाय करा, तर अदरवाईज मला नको आहेत. म्हणजे ते पैसे पण नको, तुमचे ते कमेंट पण नको प्लीज. तर आजची स्टोरी आहे माळ्यातली मज्जा. तर घरची थोडीफार जमीन होती, पोटापाण्याची तशी काळजी नव्हती. 1 वर्षाचा मुलगाही होता. भैरू पाटलाकडं आमची जमीन करायला होती. भैरू पाटील प्रामाणिक होता. भैरू पाटील पगाराच्या निमित्ताने, हिशोबाच्या निमित्ताने कधी कधी घरला यायचा. 35-36 वय असेल त्याचं. देहयष्टी भरभक्कम होती. रुबाबदार होता. घरात आला की ऐटीत बसायचा. पण त्याची नजर मी ओळखली होती. आम्हा बायकांना पुरुषांची नजर लगेच समजते. भैरू पाटलाची नजर माझ्या मोठ्या पुठ्ठ्यांवर सारखी वळत होती. नवऱ्याबरोबर गप्पा मारता मारता तो माझ्याकडे पाहत होता. पण मला त्याचा राग कधी आलाच नाही, कारण माझे रूप होतेच तसे. मी शाळेत असतानाच तर मुले काय, सरपंचसुद्धा माझ्या मागे लागायचे. मला एक दिवस कामानिमित्त शेतात जावे लागले. शेतात गेल्यावर मला एकटीला पाहून भैरू खूपच खुश झाला. भैरू म्हणाला, चला तुम्हाला मळा दाखवून आणतो. असं म्हणत सगळा मळा त्याने मला फिरवून दाखवला आणि शेतातल्या घरात नेले. तिथे त्याने अचानक मला मिठी मारली. मी नकार देऊ लागले तसा तो म्हणाला, वहिनी, माझा जीव आहे तुमच्यावर. मी आज तसा सोडणार नाही तुम्हाला, काळजी करू नका. असे म्हणत त्याने माझे बॉल दाबायला सुरुवात केली. मी करायचा तेवढा प्रतिकार केला, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. त्याने दार बंद केले. तसं म्हटलं मी, हे बघ पाटील, मी त्यातली बी नाही. उगाच माझ्या मागं लागू नको. अशा वहिनी, एकदा ह्या भैरू पाटलाची चव चाखून तर बघा. आवडेल तर ठीक, नाही तर परत आयुष्यात मी तुमचा नाद नाही करणार. असे म्हणत त्याने आपल्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली. माझे मोठे पुट्टे पाहतच राहिला तो. मी खुळ्यासारखी बघत राहिले. अंगात उरलेली चड्डी पण त्याने काढून टाकली आणि पूर्ण मोकळा झाला. त्याच्या लवड्याकडे माझं लक्ष गेलं नाही. त्याचा लवडा खूपच मोठा होता. आता माझ्या लवड्याची चव बघा, असं म्हणून त्याने मला जवळ घेतले. माझा हात धरून आपल्या लवड्यावर ठेवला. माझ्यातली इच्छा लगेच जागी झाली. त्याच्या मोठा लवड्याचा स्पर्श होताच मी भुलून गेले होते. त्याने माझ्या अंगावरची कपडे काढायला सुरुवात केली. माझ्या गोऱ्या पण अंगाला दाबत तो माझी पटपट चुंबनं घेऊ लागला. माझे बॉल तो कुस्करू लागला, दाबू लागला. मग मला त्याने उलटी फिरवली, उभी केली. तो मागून चिटकून उभा राहिला व माझे पुठ्ठे दाबू लागला. हात पुढे करून माझे बॉल हातात धरून म्हणाला, वहिनी, फार दिवस झाले मी याची वाट पाहत होतो. आज मला संधी मिळाली. असे म्हणत आपला लवडा माझ्या मोठ्या नितंबावरून तो फिरवू लागला. त्याने मला खाली उत्ताने झोपवली आणि माझ्या मांड्या फाकून तो माझी पुच्ची हळूहळू न्याहाळू लागला. त्याने त्याची बोटे माझ्या पुच्चीत बाहेर करू लागला. माझ्या तोंडाचे चुंबू घेऊ लागला. खाली सरकला. त्याने सरळ माझ्या पुच्चीत तोंड खुपसले आणि ती चाटायला सुरुवात केली. आजपर्यंत अशी कोणी चाटली नव्हती, त्यामुळे ते मला खूपच मस्त वाटू लागले होते. मला एक वेगळाच अनुभव आला होता.
आणि खूपच आवडला होता. मी माझ्या मांड्या आणखीनच फाकवल्या आणि त्याने 5 मिनटं माझी पुच्ची चांगली चोखून काढली. मी म्हशीसारखी वाकले आणि भैरू माझे मोठे पुट्टे मागे धरत आला. पुट्ट्यांची थोडी चुंबने घेतल्यावर हात फिरवला आणि वीतभर लांबडा लवडा माझ्या पुच्चीत त्याने सारला. माझा मोठे पुट्टे पाहून त्याचा वेग वाढला होता. माझ्या पुच्चीला पाणी सुटल्याने तो चटकन आत शिरला होता. त्याने जोरजोरात दणके द्यायला सुरुवात केली. मला खूपच मस्त वाटत होतं. त्याचा सगळा लवडा माझ्या तो पुच्चीत सारत होता. मीही मागे पुढे करत होते आणि खोलवर जाऊन घेऊ लागले. शेवटी पाण्याचा फवारा त्याने माझ्या पुच्चीत सोडला. मग त्याने मला विचारलं, काय वहिनी, कसं वाटलं? येणार ना पुन्हा मला बघायला? मला त्याचा इशारा कळाला होता. मी त्याला म्हटलं, तुम्ही दाखवत असाल तर नक्कीच येईन. तर मित्रांनो, ही होती आपली छोटीशी स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.